हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझी वेट लॉस जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं की या फेब्रुवारीला माझ्या डिलिव्हरीला 1 वर्ष पूर्ण होईल. मागच्या फेब्रुवारीपासून ते या फेब्रुवारीपर्यंत माझं वजन किती होतं, कशा पद्धतीनं मी वजन कमी केलं, कोणत्या गोष्टी केल्या, काय आहार घेतला, कोणत्या पद्धतीचा व्यायाम केला आणि काय काळजी घेतली, तर या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरून ज्यांना कुणाला वजन कमी करायचं असेल, ज्यांची कुणाची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे आणि त्यानंतर त्यांना वजन कमी करायचं असेल तर त्या गोष्टीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील, मी माझ्या व्हिडिओजमध्ये माझे डेली व्लॉग, स्किन केअर, हेअर केअर, छोट्या मोठ्या कुकिंगच्या टिप्स वगैरे या सगळ्या शेअर करत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिफोर डिलिव्हरी माझं वजन किती होतं. तर बिफोर डिलिव्हरी माझं वजन होतं अबाव 78. ओके, अबाव 78 kg माझं बिफोर डिलिव्हरी वेट होतं. आणि त्यानंतर आत्ता रिसेंटली म्हणजे मागच्या महिन्यामध्ये मी माझं वेट चेक केलेलं आहे, तर ते झालेलं आहे तब्बल 59 kg. एक्झॅक्ट 59 kg. लास्ट मंथमध्ये मी माझं वेट चेक केलं होतं तर 59 kg आलं. आता थोडंफार कमी झालं असेल अजून, पण 59 kg सध्या माझं वजन आहे. तर इन शॉर्ट 78 to 59 ही माझी वेट लॉसची जर्नी आहे. आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतंच. माझं वजन अचानक वाढलेलं नाहीये. प्रेग्नन्सी त्याच्यामुळे माझं वजन वाढलं, त्यामुळे ते कमी करण्यासाठी मला भरपूर सारी मेहनत किंवा अचानक वजन वाढलंय मग आता काहीही करून ते कमी केलं पाहिजे ही सिच्युएशन नव्हती. तर प्रेग्नन्सीमध्ये आपलं वजन वाढतंच. आपण बाळाला व्यवस्थित छान कॅरी करतो, त्याच्यानंतर बाळ हेल्दी जन्माला यावं, त्याचं वजन व्यवस्थित मेंटेन असावं, आपण भरपूर सगळ्या हेल्दी गोष्टी खातो, भरपूर आराम करतो, रिलॅक्स राहतो आणि त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आपलं वजन भरपूर वाढतं. तर माझं वजन अबाव 78 होतं प्रेग्नन्सीमध्ये. आणि त्यानंतर आता माझं वजन म्हणजे ऑलमोस्ट आता फेब्रुवारी सुरू आहे, आता वर्ष होईल माझ्या बाळाला आणि माझ्या डिलेव्हरीला. तर माझं वजन लास्ट मंथमध्ये 59 होतं, म्हणजे 59 आहे असं मी पकडून चालते आता सध्या. तर एवढं माझं सध्याचं वजन आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. म्हणजे वजन वाढतं ना, त्याचबरोबर आपल्या शरीराच्या ज्या हालचाली होतात ना तर त्या मंदावतात. म्हणजे इझिली आपण कोणत्याही गोष्टी करू शकत नाही. जसं की बसणं असेल, उठणं असेल, आपल्याला कंटाळा येतो, पाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात, एकदा बसलं तर उठावंसं वाटत नाही आणि उठलं तर पटकन सगळी कामं करून मगच बसावंसं वाटतं. कारण उठताना बसताना थोडाफार त्रास होतो, शरीर जड होऊन जातं, आळसपणा येतो, कोणत्याही कामामध्ये जास्त उत्साह राहत नाही. जसं इझिली आपलं वजन कमी असेल तर आपण फटाफट गोष्टी करू शकतो, इकडे तिकडे हालचाल करू शकतो. त्या हालचालीवर वजन वाढल्यानंतर थोडीशी बंधने येतात आणि आपल्याला ना थोडं डिस्कम्फर्ट फील होतं. तर त्यासाठी वजन आपल्या उंचीच्या मापातच असायला हवं. जास्त वजन वाढलं ना तर भरपूर साऱ्या गोष्टी आणि शरीराच्या तक्रारी, दुखणी वगैरे सुरू होतात. तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट, आता डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीला तर पहिली गोष्ट लगेच वजन कमी करण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. 6 महिने तर व्यवस्थित बाळाला आपण फिडिंग करत असतो आणि त्याला वरचं काही जेवण वगैरे देत नाही, तर त्याच्यामुळे भरपूर आपला आहार असतो 6 महिन्यापर्यंत तरी ॲटलिस्ट. त्यानंतर आपण थोडं थोडं बाळाला सॉलिड स्टार्ट केल्यानंतर आपलं जे जेवण आहे ते थोडंसं आपण कमी जास्त वगैरे डाएटनुसार वगैरे फॉलो करू शकतो, किमान वर्षभर तरी. पण त्याच्या अगोदर जास्तीत जास्त वजन कमी करायचं वगैरे या गोष्टीचा विचार करायचा नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, आता माझं डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीपासून जर आपण प्रत्येक गोष्ट फॉलो केली आणि कन्सिस्टन्सी ठेवली ना तर विदाऊट कुठल्याही जास्त गोष्टी करण्यापेक्षा, जास्त मेहनतीपेक्षा आपलं वजन व्यवस्थित मेंटेन राहू शकतं, कमी होऊ शकतं. आता मी इथं अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी माझं वजन कमी करण्यासाठी कोणताही डाएट फॉलो केलेला नाहीये किंवा कोणताही एक्सरसाइज फॉलो केलेला नाही. माझी जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर रुटीन चेकअपसाठी जेव्हा 3 महिन्यानंतर मला फॉलोअपसाठी पुन्हा बोलवलं होतं, तर 3 महिन्यानंतर मी माझ्या डॉक्टरांना विचारलं होतं की पोट कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी कुठले व्यायाम करू शकतो. तर त्यांनी मला बेसिक व्यायाम सांगितले होते, कारण 2 वेळेला सी सेक्शन झालेलं आहे, त्यामुळे जास्त ॲटलिस्ट 6 महिन्यापर्यंत तरी जास्त हेवी व्यायाम नाही करायचा. तर बेसिक व्यायाम तू करू शकतेस असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण कामाच्या धावपळीमध्ये मला ते सुद्धा करायला वेळ मिळाला नाही आणि मी आज करू उद्या करू असं करत करत आजचा दिवस आलाय तरी मला व्यायाम करायला पुरेसा वेळ मिळाला नाही आणि मी काहीही व्यायाम केलेला नाही.
तर माझं जे वजन आहे तर ते मी नॅचरली कमी केलेलं आहे. तर कशा पद्धतीनं कमी केलं ते मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, डिलिव्हरी झाल्यानंतर 1.25 महिना गरम पाणी प्यायला सांगतात, कोमट पाणी प्यायला सांगतात. तर गावाला आपण जेव्हा असतो, शहरामध्ये गोष्टी बऱ्यापैकी बदललेल्या आहेत, पण गावामध्ये अजूनही त्याच जुन्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपली आजी असेल, आई असेल, आपल्याला फॉलो करायला सांगतात. तर मलाही त्यांनी हे सांगितलं होतं की जास्त पाणी प्यायचं नाही. जास्त पाणी पिल्यानंतर 1.25 महिन्यामध्ये आपला वात्या जास्त राहतो, पोट जास्त दिसायला लागतं आणि शरीर थोडंसं स्थूल व्हायला, जाड व्हायला लागतं, फुगलेलं शरीर दिसू शकतं. तर त्यासाठी पाण्याचा इंटेक आहे तर तो 1.25 महिना कमी घ्यायचा. पण मी ही गोष्ट ॲग्री केली नाही, कारण पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी मी असंच फॉलो केलं होतं, पण त्याचा इतकासा इफेक्ट मला जाणवला नव्हता. म्हणून मी दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी व्यवस्थित माहिती करून घेतली आणि त्यानंतर मी गरम पाणी 1.25 महिना पिलं, पण गरम पाणी भरपूर प्रमाणात पिलं. त्यांचं कोणाचंही न ऐकता मी व्यवस्थित थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये ना मी 3 गोष्टी ॲड केल्या. आता त्या 3 गोष्टी कोणत्या ॲड केल्या? एक तर मी पहिलं जिरं ॲड केलं, ओवा आणि बडीशेप. जिरं, ओवा, बडीशेप या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि आपण बाळाला फिडिंग करत असतो, तर त्यामुळं या गोष्टींचा इंटेक मी केल्यामुळं ना माझ्या बाळाला सुद्धा त्याचा फायदा झाला. जनरली लहान बाळांना ना सुरुवातीला पोटात गॅस होणं, पोट दुखणं, पोट फुगणं या गोष्टी होतात. माझ्या मोठ्या विघ्नेशच्या वेळी या गोष्टी भरपूर प्रमाणात झालेल्या होत्या. तर देवासच्या वेळी ना टचवूड या गोष्टी काहीही झाल्या नाहीत, कारण मी सुरुवातीपासून ना माझा इंटेक जो होता ना तो अगदी व्यवस्थित ठेवला होता. तर पहिल्यापासून मी जिरं, ओवा, बडीशेप याचं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी जनरली सुद्धा तुम्ही फक्त जिऱ्याचं पाणी जरी सकाळी सकाळी गरम करून व्यवस्थित घेतलं तरी त्याचा भरपूर सारा वजन कमी करण्यासाठी आणि दिवसभर आपल्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी खूप जास्त फायदा होतो. तर ही पहिली गोष्ट केली. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे जंक फूड जे आहे ना तर ते कम्प्लिटली माझं बंद होतं. कारण लहान बाळ आहे त्याच्यामुळे माझं बाहेर जाणं फार कमी व्हायचं आणि त्याच्यामुळे ना आपण बाहेर गेलो की बाहेरचं खाण्याची वगैरे जास्त इच्छा होते आणि माझं बाहेर जाणंच कमी झालं. तर त्याच्यामुळे बाहेरचं खाणं ऑटोमॅटिक कमी झालं. लिटरली पूर्ण वर्षामध्ये ना मी नियर अबाउट 3च वेळा बाहेरचं खाल्लं असेल. तर एक वडापाव खाल्ला होता, एक समोसा खाल्ला होता आणि एक पाणीपुरी खाल्ली होती. तर याच गोष्टी इतक्याच फक्त मी बाहेरच्या खाल्लेल्या आहेत. अदरवाईज मी घरात आपण जे जेवण बनवतो ना तर घरात जे काही जेवण बनवलेलं आहे ना तर तेच जेवण मी भरपूर पोट भरून खाल्लेलं आहे आणि माझं वजन व्यवस्थित मी कंट्रोल केलेलं आहे. आता बाळ माझं उठलंय ना तर ते खेळतंय, तर त्याच्यामुळे बरेच सगळी भांडी त्यानं खेळायला घेतली, त्यामुळे खेळण्याचा वाजवण्याचा आवाज येतोय, तर प्लीज तो इग्नोर करा. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना माझी डिलिव्हरी झाल्यानंतर 1.25 महिन्यानंतर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह झाले. 1.25 महिने आईकडे होते तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी आराम झाला, कम्प्लीट रेस्ट होती. बाळाचं फक्त करायचं ते पण बेसिक गोष्टी, बाकी सगळं करायला जेवण वगैरे ऐकत होतं, फक्त जेवायचं, झोपायचं, बाळाला फिडिंग करायचं एवढंच काम होतं. पण त्याच्यानंतर ना 1.25 महिना झाल्यानंतर मी घरातली बेसिक कामं, बाळाचं सगळं करणं तर या गोष्टी करायला लागले. त्याच्यामुळे काय झालं की माझी हालचाल वाढली आणि माझी हालचाल वाढली, मला दिवसभर फ्रेश वाटायला लागलं आणि हालचाल वाढल्यामुळे ना थोडंसं माझं जे काय आहे ते एक्स्ट्रा जे काही आपण म्हणतो वजन वगैरे एक्स्ट्रा गेन व्हायला सुरुवात होते ना तर ते माझं कमी व्हायला लागलं. जेवढी आपली हालचाल जास्त होईल ना तेवढं आपलं वजन कमी व्हायला, मेंटेन व्हायला खूप जास्त मदत होते. आता तिसरी अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ना 3 महिन्यांपर्यंत म्हणजे 1.25 महिन्यापासून ते 3 महिन्यांपर्यंत मी घरातली कामं ना बेसिक कामं केली, जास्त घरातली कामं करायला गेले नाही मी. आणि जी पण काही कामं केली ना म्हणजे सपोज बाळाची कपडे वगैरे धुवायचे असतील किंवा घरातली भांडी वगैरे थोडीफार धुवायची असतील तर त्यावेळेस ना मी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरलेलं आहे. कारण काय होतं ना डिलिव्हरी झाल्यानंतर ना जेवढं आपण पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये जितकं जास्त काम करू ना तितकं नंतर शरीरामध्ये वात्या वाढायला लागतो आणि शरीर थोडंसं फुगायला लागतं. तर त्यासाठी शक्य होईल तेवढं ना मी 3 महिने ते 6 महिन्यांपर्यंत कोमट पाण्याचाच वापर केला, जी काही पाण्यातली वगैरे कामं असतील ती करण्यासाठी. आता अजूनही थंडी आहे तर त्यासाठी ना मी थंड पाणी वापरत नाही. अजूनही मी पाण्यातली जी काही कामं असतील ना तर भांडी थोडीफार असतील तर मी नॉर्मल पाण्यानं धुते, पण कपडे वगैरे जे असतात ना तर मी बेसिक जे हाताने कपडे धुते ना तर ती कोमट पाण्यानेच धुते आणि बाकीची जी काही कामं असतील ना तर त्यासाठी सुद्धा कोमट पाण्याचाच वापर करते, थंड पाण्याचा जास्त वापर करत नाही. आता त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना कुठलाही व्यायामाशिवाय माझं वजन कमी झालं आणि जे मी अगोदर सुद्धा फॉलो करायचे म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी वगैरे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना सगळ्या गृहिणी आपण ते करू शकतो. जसं की आपल्याला दररोजची कामं असतात, लादी पुसणे आणि कपडे धुणे.
आता लादी पुसणे आणि कपडे धुणे याच्यामध्ये आपला भरपूर सारा व्यायाम होतो. पूर्वीच्या बायका हीच सगळी कामं करायच्या आणि त्यांचं वजन, पोट वगैरे अगदी व्यवस्थित सपाट असायचं, वजन सुद्धा अगदी व्यवस्थित कंट्रोलमध्ये असायचं. तर पूर्वी सुद्धा मी हाताने कपडे धुवत होते आणि हाताने लादी पुसत होते. तर सध्या कपडे जास्त असतील किंवा काय तर मी थोडेफार मशीनला लावते, पण रेग्युलर बाळाची जी काही कपडे असतात ना, तर ती आजपर्यंत मी हातानेच धुते. जेणेकरून काय होतं की दररोज माझा एक 10 ते 15 कपडे दिवसभराची बाळाची असतील किंवा कधी कधी जास्तही असतात, तर ती कपडे मी रोजच्या रोज हातानेच धुते, ज्यामुळे माझा बऱ्याचसा व्यायाम होतो, उठण्या बसण्याचा, फिरण्याचा वगैरे. तर कपडे धुणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि लादी पुसणे 6 महिन्यापर्यंत, 6 ते 8 महिन्यापर्यंत मी मॉपने वगैरे लादी पुसून घेतलेली आहे. आता बऱ्यापैकी मी लादी वाकून किंवा खाली बसूनच पुसते, जेणेकरून आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. आणि या 2 गोष्टींमुळे ना वजन कमी व्हायला मदत होतेच होते. त्याचबरोबर ना आपलं वाढलेलं पोट असेल ना, तर ते सुद्धा व्यवस्थित आतमध्ये जाण्यासाठी, लेवलला येण्यासाठी, पोट सपाट होण्यासाठी सुद्धा भरपूर मदत होते. यापूर्वी सुद्धा मी याच गोष्टी करायचे, त्यामुळे माझं वजन यापूर्वी सुद्धा एकदम छान अशाच पद्धतीनं मेंटेन होतं. आणि आता सुद्धा एक 8 महिन्यानंतर मी या गोष्टी परत चालू केलेल्या आहेत आणि याच गोष्टी मी पुढे सुद्धा कंटिन्यू ठेवणार आहेत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल, म्हणजे बसण्याचा वगैरे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, तर मग मॉपने लादी पुसणं आणि कपडे मशीनला वगैरे लावणंच योग्य आहे. कारण आपल्या शरीराला कुठलाही त्रास देऊन किंवा आपल्या शरीरावर कोणताही ताण घेऊन आपल्याला आपलं वजन कमी करायचं नाही. इझी वेने आपल्याला जितकं शक्य होईल तितकं आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, वजन कमी करण्यासाठी मला असं वाटतं की मला दुपारची जी झोप आहे ना, ती माझी पूर्णपणे बंद आहे. म्हणजे यापूर्वी सुद्धा बंदच होती, पण आता सुद्धा बाळाबरोबर दुपारी थोडीफार झोप घेणं किंवा काय या गोष्टी होतच नाहीत. तर त्याच्यामुळे ना वजन माझं वाढायला चान्सच नाही. रात्रीची झोप आपल्याला भरपूर आवश्यक असते. रात्री 7 तास 8 तास तुमची जितकी काही झोप होईल ना, तर ती अगदी शांतपणे आणि व्यवस्थित होते. आणि ती झोप जर तुमची व्यवस्थित झाली ना, तर तुमचा दिवस पूर्ण दुसरा दिवस असतो तो चांगला जातो. तुमची बॉडी सुद्धा खूप छान पद्धतीने ऍक्टिव्ह राहते आणि खूप छान रिस्पॉन्स करते. तर माझं सुद्धा रात्रीचं जे रुटीन आहे झोपेचं, तर ते अगदी व्यवस्थित आहे. त्यामुळे मला दुपारी जरी झोप नाही मिळाली तरी काहीही वाटत नाही. दिवस माझा संपूर्णपणे बिझी आणि व्यवस्थित जातो. तर दुपारी सुद्धा माझी झोप जी आहे ना, ती अगदी नाहीच आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा माझं वजन कमी झालं असं मला तरी वाटतं. त्या अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, डिलिव्हरी झाल्यानंतर आपण ब्रेस्ट फिडिंग बाळाला जितकं जास्त करू ना, तितकं आपलं वजन, आपलं शरीर ना पूर्ववत व्हायला मदत होते. तर कधी कधी जर जॉबला, आता पूर्वी मी जॉबला वगैरे जायचे तर खूप डिफिकल्ट होतात या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळं ना आपलं वजन पाहिजे तितक्या प्रमाणात कमी नाही होत. तर यावेळी मी कंप्लीट बाळाबरोबर घरी आहे आणि कंप्लीट माझं मदरहुड एन्जॉय करते. तर त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग अगदी व्यवस्थित 6 महिन्यापर्यंत झालेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे. आणि अजूनही 1-1.5 वर्ष आपण बाळाला ब्रेस्ट फिडिंग करतो. तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं वजन मेंटेन राहायला, आपलं शरीर पूर्ववत व्हायला खूप जास्त मदत होते. तर हे सुद्धा अगदी महत्त्वाचं कारण आहे की डिलिव्हरी नंतर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या गोष्टीने भरपूर जास्त फायदा होतो. आणि अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ब्रेस्ट फिडिंग जेव्हा बाळाला करतो ना, तेव्हा आपला आहाराचा इंटेक सुद्धा खूप जास्त चांगला असला पाहिजे. जसं की आहारामध्ये भरपूर जास्त सीझनल फ्रूट्स, पालेभाज्या, फळं, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स वगैरे दररोज सकाळी भिजवलेले ड्रायफ्रुट्स खायला पाहिजेत. त्याच्यानंतर आणि घरात जे काही जेवण बनतं तर ते सगळं संपूर्ण जेवण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मी तर रेग्युलर करते, म्हणजे असं नाही की जेवणामध्ये फक्त एकच चपाती 2च चपाती, पोटभर अगदी 2 टाइम, कधी कधी 3 टाइम पोटभर जेवण करते. पण त्याच जेवणाबरोबर माझ्या इतर कामांमधून ज्या हालचाली होतात सकाळपासून ते रात्रीपर्यंत, तर त्याच्यामुळे दिवसभर माझ्या शरीरामध्ये पूर्ण एक्सर्शन होतं. त्याच्यानंतर पूर्ण माझं शरीर जे आहे तर ते ऍक्टिव्ह राहतं आणि त्याच्यामुळे ना माझ्या शरीरामध्ये एक्स्ट्रा फॅट जमा होत नाही आणि त्यामुळे सुद्धा माझं वजन जास्त वाढत नाही. आता ते वजन अगदी व्यवस्थित मेंटेन लेवलला आलेलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं मी आफ्टर प्रेग्नन्सी डिलिव्हरी माझं वजन जे आहे ते मेंटेन केलेलं आहे, मेंटेन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला माझ्या जर्नीमधून कळली की आपल्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतील, सगळी कामं जर आपल्याला एकट्याला करायची असतील ना, आपली धावपळ वगैरे असेल, तर ऑटोमॅटिक आपलं वजन वगैरे जे आहे तर ते मेंटेन राहतं. आराम आपण जितका जास्त करू, बाहेरचं आपण जितकं जास्त खाऊ ना, तितकं आपलं वजन जास्त वाढायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे ना व्यवस्थित तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर घरातलं पोषक आणि सात्विक जेवण जे आहे ना
तेच जेव्हा बरोबर तुमचं वजन अगदी शरीराला कोणतीही हानी किंवा त्रास न देता नॅचरली तुमचं वजन कमी होईल. आणि वजन कमी करण्याचा अर्थ असा नाही की फक्त वजन कमी केलं पाहिजे, पण वजन कमी झाल्यानंतर आपल्या शरीरावरचं तेज किंवा शरीरावरचा जो ग्लो आहे, जी चमक आहे, ती सुद्धा कमी नाही झाली पाहिजे. शरीर सुद्धा आपलं कसं वृक्ष दिसलं नाही पाहिजे किंवा निस्तेज दिसलं नाही पाहिजे, तर ते वजन कमी होण्याला अर्थ आहे. त्यामुळं फक्त वजन कमी करायचंय म्हणून कुठलाही अगदी हा व्यायाम तो व्यायाम, हे खायचं नाही ते खायचं नाही, अशा पद्धतीनं वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. व्यवस्थित डायटिशियनला वगैरे कन्सल्ट करून त्या पद्धतीनं आपण आपलं वजन मेंटेन करू शकतो, छानपैकी मेंटेन कमी करू शकतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो, हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.